नमस्कार मित्रांनो, लक्ष्मी निवास मालिकेचा आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। लक्ष्मी निवास या मालिकेत पुढच्या भागांमध्ये नेमकं काय घडतं हे पाहण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। भागाच्या सुरुवातीला संतोष आणि त्याचा मुलगा हे दोघंही जण एकमेकांसोबत बोलत असतात। तेव्हा वीणा तिथे येते आणि म्हणते, मी केव्हापासून पाहते काहीतरी गोंधळात आहात का? काहीतरी करताय का? मला समजेल का काय करतायत ते? आणि असं सांगत तेव्हा संतोष म्हणतो की हो, मी काहीतरी करतोय, पण तू नीट बघत राहा, कळेल तुला, असं उत्तर तो देतो। वीणा म्हणते, हे सगळं काहीतरी चांगल्यासाठीच होतंय असं मी समजेल, तसं नाही का? तेव्हा संतोष त्याच्या मुलाला म्हणतो, कसं चोरीचं पत्र लिहिलंयस? तेव्हा श्रीनिवास आणि लक्ष्मी हे दोघं जण तिथे येतात। संतोष त्यांना पाहून मिश्किलपणे म्हणतो, अहो नवरा बायको फिरून आलेत वाटतं, कुठे गेले होते? तेव्हा श्रीनिवास रागाने संतोषच्या गालावरती एक कानाखाली मारतो आणि लक्ष्मी आणि वीणा हे दोघंही घाबरून जातात। संतोष विचारतो, असं का करताय? काय झालंय? श्रीनिवास म्हणतो, रागाने मारत नाहीये, मला तर वाटतं तुला छाटून टाकावं, मी तुला पोटात घातलं होतं म्हणून गप्प आहे। संतोष म्हणतो, असं डोकं फिरल्यासारखं बोलू नका आणि वागू नका, नेमकं काय झालंय ते रीतसर सांगा। श्रीनिवास म्हणतो, असा पुत्र जन्माला घातल्यावरती डोकं फिरतं, त्यापेक्षा न राहिलेला बरा। तुला सांगू का काय झालं? तो पुढे म्हणतो, तू काहीतरी करून उभा आहेस आणि म्हणतोयस तू काहीच माहिती नाही। संतोष म्हणतो, का नोटीस न देता पाठवलीत? तेव्हा त्याच्या मनात येतं, त्यांना सगळं कळलेलं आहे वाटतं, म्हणजेच की दिग्विजयकडे त्याने हिस्सा मागण्यासाठी नोटीस पाठवलेली आहे। तेव्हा वीणा विचारते, मामा काय झालं? मला काही समजेल का? पुन्हा काय केलं का त्यांनी? श्रीनिवास म्हणतो, सांगा बघा, तुमचा नवरा इथे उभा आहे, तुमची पत्नी विचारते, सांगा ना। तो पुढे म्हणतो, आई वडिलांना फसवायला तुला कसं जमतं आणि कसं जमलं? हेल्थ इन्शुरन्सचं नाव करतो आणि आईकडून सही करून घेतलीस आणि वाटा मागितलास, 100 रुपये पाठवलेस। आणि संतोष म्हणतो, त्यात काय चूक आहे? ती आमच्या आजोबांची संपत्ती आहे, तर मलाही वाटा मिळायला हवा ना। श्रीनिवास म्हणतो, कोण आहेत तुझे आजोबा? त्याच्यासाठी आमचे 100 समस्या आहेत आणि आम्ही त्यांच्यापासून दूर होतो। तिथं तोंड घालायला तुला कोणी सांगितलं आहे? तिथे का नाक खुपसलंस? संतोष म्हणतो, मीच घालतो, तुम्ही काय केलं? सगळं सोडलं, तुम्ही फार मोठे दानशूर नाही का? तेव्हा संतोषची भाषा ओलांडते। लक्ष्मी विचारते, संतोष तू कोणासमोर उभा आहे ते बोलत आहे ते तुला कळतंय का? संतोष म्हणतो, कळतं म्हणूनच बोलत आहे। जमल्यापासून भाड्याच्या घरात राहिलात आणि इतकं बुद्धी तर हवी ना, की इतकी संपत्ती असूनही सोडून दिली तुम्ही आणि कशा लोकांसोबत लग्न केलं? हे ऐकून लक्ष्मीला फार वाईट वाटतं आणि ती संतोषच्या गालावरती एक थप्पड मारते। तितक्यातच वेंकी आणि आरती ते दिग्विजयच्या घरी जातात। ललिता त्यांना म्हणते, ह्या मालिकांनी बोलवलेलं आहे या घरात। हे म्हणताच दिग्विजय येतो आणि म्हणतो, एंगेजमेंटच्या दिवशी फुलांच्या सजावटीसाठी तुम्हीच दोघं जण या। तेव्हा ललिता विचारते की इतके लोक इथे आहेत, त्यांना का नाही बोलवलं? तो म्हणतो, तिला कळलं पाहिजे ना या घरात काय चाललेलं आहे। वेंकी आरतीला ॲडव्हान्स द्यायला जातो आणि दुसरीकडे जाताना त्याला विश्वा दिसतो। वेंकीला खूप आनंद होतो आणि ते दोघंही जण बोलत असतात। इकडे वीणा विचारते, का बरं अशा गोष्टी सांगत आहात? देवासारख्या माणसाला का दुखवलं तुम्ही? तेव्हा संतोष म्हणतो, मी काही दुखवलं नाही, त्यांनीच सांगितलं ना, पैसा भरपूर आहे म्हणून सांगतोय। ते म्हणतात, आम्ही काही नीट पाहत नाही का, म्हणूनच हरीशकडून त्यांना सांभाळायला सांगितलेलं आहे। आम्ही घराबाहेर काढलं का त्यांना? संतोष म्हणतो, जर देव असाल ना तर गाभाऱ्यात जाऊन गप्प बसा, महिना गेला की कसं जगायचं, कसं सांभाळायचं आणि एक एक रुपया कसं साठवतो आम्ही, हे दोघं खर्च करतायत आणि आम्ही साठवतोय। हे ऐकून लक्ष्मीला खूप वाईट वाटतं आणि ती म्हणते, बस बाबा बस, इतक्या गोष्टी बोलून टाकल्यात की बस, असं जीवन नको आहे मला।
ती श्रीनिवासचा हात धरून म्हणते, ह्या घरात राहायचं नाही. वीणा म्हणते, अहो आत्या, अहो आई, जाऊ नका, जाऊ नका. एवढ्या वेळा भांडलो, पण तुम्ही हे भांडण बोलून मिटवायचे ना. आता घर सोडून का जातायत? पण लक्ष्मी ऐकत नाही आणि श्रीनिवासच्या हातात हात घालून घर सोडून निघून जाते. आणि हा भाग इथेच संपतो. जर तुम्ही पहिल्यांदा आमच्या चॅनलवर आला असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.